देख रहे हैं हिंदुस्तान न्यूज। 2024 के आगामी विधानसभा चुनाव के संदर्भ में तुमसर मोहाली विधानसभा क्षेत्र में महाविकास आघाड़ी अब पूरी तरह से सक्रिय हो गई है। वर्तमान में यहां महायुति गुट से जुड़ा विधायक है जो अजीत पवार गुट का सदस्य है, लेकिन इस क्षेत्र में जनता को भ्रष्टाचार के अलावा कुछ नहीं मिला है। विकास के नाम पर केवल भ्रष्टाचार हुआ है और जनता की समस्याओं को अनदेखा किया गया है। अब इस क्षेत्र में एक नया युवा चेहरा सामने आया है जो एक पुराने समाज सेवक और शरदचंद्र पवार गुट से जुड़ा हुआ है। थाकचंद मनसमारे टीएम, जो कि राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष के भंडारा जिला अध्यक्ष हैं। उन्होंने इस बार चुनाव लड़ने का मन बनाया है। उनका उद्देश्य है जनता के अधिकारों के लिए लड़ना और पूरे क्षेत्र का विकास करना। आइए देखते थाकचंद मनसमारे ने क्या कहा। आता आमच्या तुमसर मोहाली विधानसभा क्षेत्रातील सर्व म्हणजे एक एवढ्या वर्षापासून जे आपण उद्योगधंद्याचे आपल्या इथे खूप अत्यंत गरज आहे, जेणेकरून आपल्या इथला जो सुशिक्षित बेरोजगार युवा वर्ग आहे तो पुण्याला, मुंबईला आणि खाली आहे, हे शिकून तो बेरोजगार आहे। आता एवढ्या वर्षात तुम्ही पाहिल्या असाल, तुम्ही मीडियावाले आहात, तुम्हाला माहितीच असेल की आमच्या तुमसर मोहाली विधानसभा क्षेत्रामध्ये म्हणजे सर्व गुण संपन्न असा आपलं एक विधानसभा क्षेत्र आहे। म्हणजे पाणी, त्याच्यानंतर रेल्वे, हायवे, रस्ते, विद्युत आणि कच्चा माल, जे आपला हा जो भंडारा जिल्हा आहे हा भारताच्या म्हणजे तांदळाला पिकवणारा जास्त आहे। तांदळावर उत्पादन करणारे खूप वस्तू तयार होतात। आपल्या इथे गुळ तयार होतो, गुळापासून तयार होऊ शकतो। आपल्याकडे 2 आशियातील सर्वात मोठी माईन आपल्या इथे गुंडूर, तेथे आपल्या स्थानिकांना रोजगार मिळत नाही, त्याच्यावर अजून उपाययोजना आपण करू शकतो। आणि विविध प्रकारे आपण आपल्या विधानसभेमध्ये आमच्या एकच मोठं राहील की आमच्या येथील शिकलेल्या तरुणांना त्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे आणि जास्तीत जास्त तरुण बेरोजगारीतून मुक्त झाला पाहिजे। आणि विकास म्हणजे काही सिमेंट रस्ते, नाली, गली नसून त्याचबरोबर लोकांना मिळाले ते संधी आणि रोजगाराची आणि जे लोकांचे जे वैयक्तिक होणारे काम जे आहे त्याच्यामध्ये कुठेतरी कमीपणा आहे, आपल्याला दूर करावं लागेल। आणि त्याच्याकरिता आमची मोर्चे बांधणी सुरू आहे। मी मागील 10-12 वर्षापासून 2004 माझी 38 वर्षाची वय आहे। मी युवकांसाठी जे काही मला करायचे आहे माझे तो ध्येय आहे आणि मी त्या पद्धतीने माझे काम आणि मोठे बांधणी सुरू आहे। माझी एक रणनीती राहील की आम्हाला जे 8 तास विद्युत मिळतो ते 12 तास झाल्या पाहिजे आणि ते दिवसाने मिळाल्या पाहिजे। म्हणजे आमच्या शेतकरी का म्हणून रात्री 2 वाजेला जाईल, 12 वाजेला जाईल। आमच्या प्रमुख मागणी ही राहील की पहिल्यांदा आम्हाला म्हणजे शाश्वत शेतकरी तयार करायचे आहे। म्हणजे शेतकऱ्यांसाठी उद्योगधंदे म्हणजे बाजूला जे शेतीसोबत जे निगडीत धंदे असतात, दुधाचा धंदा असेल की आपला कच्चा माल जो आपल्या चांगल्या रेटमध्ये विकला पाहिजे, तणस विकल्या पाहिजे, त्याच्या कुटास विकल्या पाहिजे, ते विकत नाही। आपल्या ते प्रॉब्लेमॅटिक आहे। आणि आता एक नवीन पर्याय आलेला शेतकऱ्यांसाठी गट्टू तयार होतो, त्याच्याकरिता ते 5 रुपये 4 रुपये किलोनी आपल्या इथे जो असलेला जो मटेरियल आहे वेस्टेज, त्या मटेरियल गट्टू तयार होतात आणि त्याच्या पर्यायी व्यवस्था म्हणून जाळण्याकरिता काही नवीन प्लांट तयार करतात। आपल्या पक्षातर्फे आम्ही लाडकी बहिणीच्या स्वागत करतो। लाडकी बहिणी योजना हे काही म्हणजे लोकांसाठी आहे, परंतु लाडकी बहीण योजना दिल्याने आणि 1500 रुपये लोकांना म्हणजे महिलांना दिल्याने त्यांचा फायदा कसा नाही, त्यांच्या मुलाला, त्यांच्या पतीला किंवा त्यांच्या जे रिश्तेदारीला म्हणजे ज्या आपल्याला रोजगाराची संधी उपलब्ध शासनाने करायला पाहिजे। शिक्षणाच्या पुस्तकांवरती जे जीएसटी लागत आहे तो दूर करायला पाहिजे, गॅसचे दर कमी करायला पाहिजे, पेट्रोलचे दर कमी करायला पाहिजे। हे न करता 1500 रुपये महिलांना देऊन ते लालच देत आहेत, परंतु हे आम्ही समजावून सांगू की हे 1500 रुपयामध्ये आपला काही मुद्दा होणार नाही आणि आपण कधी कोणी झालो तर आपला काही विकास होणार नाही। आपल्या मुलांना रोजगार मिळाला पाहिजे, शेतीला पूरक व्यवसाय मिळाला पाहिजे, तेव्हा आपल्या विधानसभेच्या कायाकल्प पक्षाला बळकटी देण्यासाठी बांधण्यासाठी आपल्या पुढचे काय नियोजन होणार? मी आता सरळ संवाद यात्रा म्हणून आम्ही विधानसभेमध्ये राबवलेली आहे। आता आमच्यामध्ये मी जिल्ह्याचे अध्यक्ष असलो, परंतु आता विधानसभा तुमसर लढण्याची इच्छा असल्यामुळे आता जास्त आमच्या फोकस तुमसर विधानसभेवरती आहे। आम्ही सर्व युवकांना जास्तीत जास्त माझ्या युवकांना आणि त्यांच्या युवकांच्या सोबत त्यांच्या आईवडिलांना कसा जोडता येईल त्याच्यावर फोकस आहे। आपल्याला समजावून सांगावं लागेल की सामाजिक ध्रुवीकरण जो आहे आपल्या इथे, ज्याचा कोणी तेली, कुणबी, पोवार अशा ज्या पद्धतीने वागतात ते आपल्याला त्याला थोडंसं दूर करावं लागेल आणि त्यांना समजावून सांगायला लागेल आमच्या युवकांना की नाही बाबा, आपल्याकडे काम करणारा मनुष्य पाहिजे किंवा जात पाहिजे। एवढ्या वर्षात 60-70 वर्षात आपल्या इथे काय झालेलं आहे, किती लोकांना रोजगार मिळाला पाहिजे। आमच्या इथे शिक्षणाची पाहिजे त्या पद्धतीची सोय नाही, शिक्षण मिळतो परंतु मग नागपूरला जावं लागतं किंवा पुण्याला जावं लागतं, मग आमच्या इथे काम होऊ शकत नाही जिल्ह्यामध्ये। याच्याकरिता आम्ही एक पर्यायाने आपण त्याच्यावरती
पर्याय ढूंढू आणि शासनाकडे त्याची मागणी करू। असे पुष्कळसे मुद्दे आहेत की आपण शासन स्तरावर त्यांना करू शकतो। 1973 पासून शेतकऱ्यांची पुनर्मोजणी झालेली नाही, हा मुख्य मुद्दा आहे। 1000 करोड रुपये गोसेखुर्दचे बावधडी प्रकल्पाचे कलेक्टर ऑफिसला पडलेले आहेत। शेती मी राखतो पण ते पैसे मला मिळत नाहीत, ते नावात 10,000 20 चेंबर असल्यामुळे ते पैसे त्यांच्याकडे कलेक्टर ऑफिसला जमा आहेत, ते त्यांना मिळतच नाही, त्याचा उपयोग नाही। ज्याच्याकडे शेतीची वहिवाट आहे त्याला ते पैसे मिळायला पाहिजे, ते होत नाही। पुष्कळशा लोकांनी अतिक्रमण करून 10-20 वर्षापासून घरे बांधलेली आहे, परंतु त्यांना त्याचे पट्टे मिळालेले नाही। का म्हणून शेती करत आहेत 20-20 वर्षापासून, त्यांना पट्टे मिळत नाही आहेत, म्हणजे एवढा दुर्व्यवस्था आहे। 10 सर्वे राऊंड पाडच्या 4.5-5 वर्षाच्या नंतर आता फार्म निघालेले आहेत। मग त्या आमच्या त्या गोरगरिबांच्या नुकसान झालेले आहेत 4 वर्षाच्या 3.5 वर्षाच्या 1500 रुपये महिन्याने किती रुपये आहे, हे भरपाई कोण करणार? ह्या ज्या चालू योजना आहेत त्या बंद, म्हणजे चालू योजनेलाच पूरक दिल्या पाहिजे, नवीन चालू योजना चालू करून त्याचा काही अर्थ नाही। आपल्या आता पूर्ण गाव म्हणजे जसे 358-353 बूथ आहेत आपल्या विधानसभेमध्ये, ते आपण 200 ते 250च्या जवळजवळ पर्यंत आपण पोहोचलो। आपल्या बूथ कमिट्या तयार झाल्या, लोकांपर्यंत पोहोचल्यावर आपला निवेदन मी लोकांच्या घरापर्यंत पोहोचलो। जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने माझ्या सभा झालेल्या आहेत, लोकांच्या घरापर्यंत त्या पोहोचलेल्या आहेत। जे आपल्याला करता येते लोकांपर्यंत पोहोचता येते भावनात्मक, आणि लोकांच्या जे मनोबल वाढवण्याकरिता युवकांच्या त्यांच्याकरिता शेतकऱ्यांना आपल्याला कसा त्यांना त्यांच्या फायदा करून देता येईल त्या पद्धतीने आमच्या प्रयत्न सुरू आहे, लोकांपर्यंत पोहोचण्याचे टार्गेट सुरू आहे। आणि तुतारी हा सिंबाल आणि शरद पवार साहेबांचे विचार घरोघरी पोहोचण्याचे काम सुरू आहे। आणि आम्हाला वाटतं की तुतारीला तिकीट मिळाल्याच्या नंतर तुतारीच्या सिंबाल हा जिंकते। सर्वांना माझ्या म्हणजे प्रेमाच्या संदेश म्हणजे युवकांनी आता ह्या निवडणुकीमध्ये कुठेही न भरकटता, म्हणजे पैशाचे लालच देतील समोरचे उमेदवार की आमच्याकडे खूप पैसा आहे, आम्ही पैशांना मतदान घेऊ, पण पैशांना मतदान दिल्याने आपले जे संधी मिळणार आहे किंवा आपला जो फायदा होणार आहे किंवा आपल्या विधानसभेचे विकास करण्याची आपली इच्छा असते ते दुर्मिळ होईल। जे आता 70 वर्षापासून ते येणाऱ्या 5 वर्षातील, म्हणून माझे एक संदेश राहिले युवक मित्रांना आणि त्यांच्या आई वडिलांना की कसल्याही प्रकारच्या कोणत्याही आमिषाला न बळी पडता शरद पवार साहेबांच्या विचारांना सुसंगत पकडून त्यांच्या विचारासोबत सर्वांनी राहावं आणि तुतारीच्या सोबत राहून मतदान करावं आणि निवडणूक जिंकावी ही माझी सर्वांना एक विनंती।